नमस्कार माझ्या सर्व पोलीस भरती करणाऱ्या बंधू आणि भगिनींनो. तर आता आपण घेऊन आलेलो आहे दारूबंदीबद्दल सर्वात मोठी बातमी. याच्यामध्ये नाही म्हणलं तर 1500च्या जवळपास तरी पदं भरण्याची सध्या शक्यता आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार शिक्षण, उंची, पगार, वय आणि अभ्यासक्रम संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत. तर सध्या आत्ताच मागे काहीतरी न्यूज आली होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं की दारूबंदी पोलीस भरती 2025 याची लवकरच जाहिरात निघणार आहे. तरी आपण सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी माहिती होतील आणि आपल्याला कशी तयारी करायची आपल्या पोलीस भरतीची, दारूबंदीची म्हणजे आपल्याला समजून जाईल. धन्यवाद. बघा, दारूबंदी पोलीस भरती, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, मैदानी चाचणी, 1500 प्लस जागा आहेत. जवान पण होऊ शकतात, चालक पण होऊ शकतात, चपराशाच्या पण जागा आहेत आणि लघुलेखनाच्या पण जागा आहेत. तर आता आपण बघूया जाहिरातीतील रिक्त पदांची यादी. नवीन आकृतीबंधानुसार जवळपास 1600 प्लस जागांची पदभरती होणार आहे. मागील वर्षी तुलनेनुसार पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. 2023 मध्ये आलेल्या जाहिरातीतील जागा आणि या वर्षीच्या अपेक्षित जागा जवान म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल मागील वेळेस 567 जागा आल्या होत्या. यावेळेस 1050 प्लस जागा येणार आहेत. तर आपण तयारीला लागा सध्या लवकरात लवकर, जेणेकरून तुम्ही दुसऱ्यापेक्षा पुढे जासाल. जवान, चालक म्हणजे ड्रायव्हर, जे कोणती बी पोलीसमध्ये किंवा एक्सेसमध्ये लागणारे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या पण जागा खूप निघालेल्या आहेत. त्यांना आणि आणि त्यांना शैक्षणिक पात्रता सुद्धा खूप कमी आहे दुसऱ्यांपेक्षा. मागच्या वेळेस 73 जागा निघाल्या, यावेळेस 200 प्लस जागा आहेत. आणि लघुलेखन म्हणजे स्टेनोग्राफर, मागील वेळेस फक्त 5 जागा होत्या, यावेळेस 100 प्लस जागा आहेत. लघुलंकर लेखन म्हणजे टायपिस्ट, मागील वेळेस 18 जागा होत्या, यावेळेस 150 प्लस जागा आहेत. चपराशी म्हणजेच पिऊन, मागील वेळेस 53 जागा होत्या, यावेळेस 80 प्लस जागा आहेत. तर आपली तयारी कशा पद्धतीने करायची आपापलं लवकर करून घ्या, जेणेकरून जाहिरात आल्यावर तुम्हाला गडबड होणार नाही. लवकरात लवकर तुम्हाला माहिती असेल की आपल्याला काय करायचं आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. जवान व जवान चालक 10वी उत्तीर्ण. जवान व जवान चालकाला फक्त 10वी उत्तीर्ण हवं एवढीच शैक्षणिक पात्रता आहे. लघुलेखन व लघुलंक लेखन 10वी उत्तीर्ण प्लस लघुलेखन व टायपिस्ट. चपरासाठी 7वी उत्तीर्ण एवढीच आशा आहे तुम्हाला. काही ताण घेऊ नका, तुम्ही लागून असाल एवढी मी आशा करतो. वयोमर्यादा सर्वसामान्य प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 18 ते 38 वर्ष. राखीव प्रवर्ग म्हणजेच SC ST 18 ते 43 वर्ष. OBCसाठी 18 ते 41 वर्ष. मैदानी चाचणी, जवान आणि जवान चालक यासाठी मैदानी चाचणी आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला जवळपास मैदानी चाचण्या 1.5 किलोमीटर काहीतरी आहे मुलांसाठी आणि 1 किलोमीटर मुलींसाठी, एवढं आहे. पुरुष उमेदवारांसाठी 1500 मीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण. महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 किलोमीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण. म्हणजे एकूण 80 मार्काचा ग्राउंड आहे. ज्यामध्ये अभ्यासक्रम सर्व पदांसाठी अभ्यासक्रम प्रामुख्याने सारखाच आहे. लेखी परीक्षा, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिजनिंग 30 मार्क, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी GK 30 मार्क, 30 प्रश्न 30 मार्क, मराठी व्याकरण 30 प्रश्न 30 गुण, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 30 मार्क. म्हणजे एकूण 20 प्रश्न, 120 प्रश्न आणि 90 मिनिटे. आता तुम्हाला 90 मिनिटामध्ये 120 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे तुमची त्याच्या स्किल टेस्ट करण्यात येणार आहे की तुम्ही लवकरात लवकर किती प्रश्न हे म्हणजे टिक मार्क करू शकता किंवा आपली स्किल कशी आहे, म्हणजे क्विक रिजनिंग कशी आहे आपली. चपराशी पदांसाठी मराठी व्याकरण 50 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 50 प्रश्न, सामान्य ज्ञान 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 50 मार्क, एकूण 200 प्रश्न, वेळ 120 मिनिट. फीस पदनिहाय अर्धशुल्क खालीलप्रमाणे आहेत. लघुलेखन व लघुलेखन खुल्ला वर्ग 900, राखीव वर्ग 810, जवान व चालक खुल्ला वर्ग 735 रुपये ते 800 रुपये, राखीव प्रवर्ग 650 ते 720 रुपये. चपराशी खुल्ला वर्ग 800, राखीव प्रवर्ग 720 रुपये. वेतन श्रेणी म्हणजे आपल्याला पगार किती मिळणार हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. तर लघुलेखनाला 41,800 ते 1,32,000 किती पण पैसे मिळू शकतात. यामध्ये आपण लघुलेखक यांना 25,500 ते 81,000 किती पण मिळू शकतात. जवान व चालक 35,000च्या वर, चपराशी 28,000च्या वर. महत्त्वाचे मुद्दे
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख नवीन आकृतीबंध डिसेंबर 2024 सादर केली आहे. याची जाहिरात मे 2025 पर्यंत येण्याची शक्यता आहे. परीक्षा पद्धत परीक्षा TCS व IBPS या देखरेखीखाली घेतली जाणार आहे. कागदपत्रांची आवश्यकता 10वी-12वीचे प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स एवढं लागणार आहे. तर आपल्याला जे जे कागदपत्र नसतील ते लवकरच काढून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन नोकरी संबंधी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.